नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर आम्ही आज आलोय नाणेमाची वॉटरफॉलला. माझे प्रिव्हियस पोस्ट आणि व्हिडिओज बघून मला खूप जणांनी विचारलं किंवा DM मध्ये आलं आहे की तुम्ही कुठे गेले होते, कसे गेले होते. म्हणून आजचा हा व्हिडिओ ट्रिप डिटेल्स म्हणून बनवते. तर ॲक्च्युली आमचा प्लॅन होता कालू वॉटरफॉलला जायचा, पण आम्ही जेव्हा ठाण्यात पोचलो तेव्हा आम्हाला समजलं की कालू वॉटरफॉल हा बंद झाला आहे. मग नंतर आम्ही ठरवलं की आपण आज नाणेमाची वॉटरफॉलला जायचं. आम्ही गेलो होतो स्नाव टुरिझमकडून, त्यामुळे आमचं ट्रॅव्हलिंग, फूड हे सगळं मॅनेज त्यांनीच केलेलं होतं. रात्रभर प्रवास करून आम्ही सकाळी 5:30-6ला पोचलो. नंतर फ्रेश वगैरे झालो, नाश्ता केला आणि लगेच आमचा ट्रेक चालू केला. असं मस्त निसर्गाचा आनंद घेत, नजारे बघत आम्ही 30 ते 35 मिनटामध्ये आमच्या मेन लोकेशनला पोचलो. पहिलाच वॉटरफॉल हा होता, पण हा मेनवाला नव्हता. यानंतर आम्ही थोडंसं अजून पुढे गेलो आणि हा जो होता हा मेन नाणेमाची वॉटरफॉल होता. आणि एवढा सुंदर व्ह्यू बघून आम्हाला आमचा भिजण्याचा मोह काही आवरला नाही आणि आम्ही मग ठरवलं की आपण आता भिजायचं. पाण्यामध्ये उतरताना आम्ही ही काळजी घेतली की आपण खूप जास्त खोल पाण्यात उतरायचं नाही, कारण खूप जास्त वारा चालू होता. नंतर आम्ही एका सेफ ठिकाणीच उभं राहिलो आणि नंतर मग खूप सारे फोटोज, व्हिडिओज काढले, मस्ती केली, एन्जॉय केला. आणि वॉटरफॉलचा व्ह्यू तुम्ही बघताय, खूप म्हणजे खूपच सुंदर होता. छत्रपती शिवाजी महाराज की. जास्त व्हिडिओ आणि फोटो नाही काढता आले कारण वारा खूप होता आणि तोल खूप जात होता. नंतर आम्ही रिटर्न निघालो कारण आम्हाला सेकंड वॉटरफॉललाही जायचं होतं. नंतर परत त्याच रस्त्याने आम्ही रिटर्न आलो. तुम्हीही पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की करा, नक्की फिरा. फक्त स्वतःची आणि निसर्गाची काळजी घ्या. आपण निसर्गात फिरायला जातो तिथे कचरा करणं किंवा आपण जे सोबत बॉटल्स वगैरे घेऊन जातो ते तिकडे अजिबात टाकू नका. जर आपण बॉटल घेऊन जाऊ शकतो तर आपण ती रिकामी बॉटल रिटर्न घेऊन येऊ शकतो. ही होती आमची सेकंड लोकेशन, सतसडा वॉटरफॉल. इथे आम्ही जास्त वेळ स्पेंड केला कारण इथे पाण्याचा फ्लो कमी होता आणि खूप सेफ लोकेशन होते. त्यानंतर इथे फोटो वगैरे काढले आणि मग रिटर्न येताना थोड्या रील्स, व्हिडिओ शूट केले. परत आम्ही जिथे ऑलरेडी बस वगैरे लावली होती तिथे आलो, चेंज केला, जेवण केलं आणि मग निघालो आमच्या रिटर्नच्या प्रवासासाठी. तर आमची ही ट्रिप आम्ही केली होती स्नाव टुरिझमसोबत. त्यांचं मॅनेजमेंट, ट्रेक लीडर, रिस्पॉन्सिबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर मॅनेज करतात. आणि मग अशी आम्ही आमची ट्रिप संपवली आणि संध्याकाळी 7-7:30ला मी घरी पोचलो. बाय बाय.